नमस्कार, मी संदेश साळुंके. लाईव्ह पाड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आज मी जाणार आहे साळिस्ते गावामध्ये. साळिस्ते तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आपण जाऊन तिथल्या दोन मंदिर आहेत त्या ठिकाणी. एक रामेश्वर मंदिर आणि खांबेश्वर मंदिर आहे. रामेश्वर मंदिर आहे अजूनही जुन्या पद्धतीचं आहे, म्हणजे कौलारू मंदिर आहे, आणि खांबेश्वर मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धार झालं. म्हणजे दोन्ही सुंदर मंदिर आहेत. तर आपण दोन्ही मंदिरामध्ये जाणार आहोत आणि देवाचं दर्शन घेणार आहोत. आणि ड्रोन मधून मी तुम्हाला साळिस्ते गाव पूर्ण दाखवतो. आणि निसर्ग म्हणजे आपल्या सध्या पाऊस पडतो त्यामुळे सगळीकडे अप्रतिम निसर्ग झालाय. तर अशा अप्रतिम निसर्गाचा आनंद घेऊया. तर मी आता चाललोय साळिस्तेला. साळिस्ते तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाणार आपण. साळिस्ते गाव आणि तिथलं मंदिर बघणार आहोत. आणि म्हणजे प्रवासादरम्यान इथल्या म्हणतात ना की पावसाचा मेन म्हणजे मान्सून मधला म्हणजे पावसातलं कोकण आपण अनुभवणार आहोत आणि सुंदर अशा या निसर्गरम्य कोकणाचा आनंद घेणार आहोत. तर आता मी चाललोय साळिस्तेला आणि मी आता साळिस्तेला पोहोचलोय. तर साळिस्तेला तुम्ही आलात ना तर हायवेवरती बघा, म्हणजे ही आपली गोवा कणकवलीकडची बाजू आहे आणि इकडे आहे आपली मुंबई. आणि इकडे तुम्हाला मिळेल कोकण रत्न अमृततुल्य चहा. इकडे तुम्ही चहा नक्की ट्राय करा. नारकरांचं दुकान आहे, इथले स्थानिक आहेत. ते नाव काय बोललं? प्रथमेश नारकर. आणि रोज चालू असतं ना? टायमिंग आहे सकाळी 5 ते रात्री 10. ओके ओके. आणि आता खांबेश्वर मंदिर इकडे आतमध्ये आहे ना? इथून आतमध्ये किती किलोमीटर असेल? एक 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटर होईल ना? ओके. तर आता इकडे चहा पिऊन खांबेश्वर मंदिरामध्ये चाललोय मी. आणि साळिस्ते गावाची म्हणजे साधारण लोकसंख्या किती आहे? म्हणजे किती केवढं मोठं गाव आहे? साळिस्ते गाव जवळजवळ 7-8 वाड्या आहेत. 8 वाड्या ना? आणि हजारभर असेल? 1,500 असेल ना? 8 वाड्यांचं गाव आहे ते. आणि खांबेश्वर म्हणजे तुमचं ग्रामदैवत काय? ग्रामदैवत आमचं खांबेश्वरच ना? ओके. म्हणजे एकच मंदिर आहे गावात की अजून आहे? मंदिर आहे रामेश्वर म्हणून. ते कुठे आहे? ते पुढून एक साधारण अर्धा किलोमीटर वरून आहे. ओके. हां हां हां. तर अशा प्रकारे 2 मंदिर आहे त्यांची आणि सुंदर गाव आहे. तर आता मी इकडचं अमृततुल्य चहा पिऊन बघतो कसं आहे तो. बाहेर आता पावसाचा माहोल आहे. मस्त चहा पितो. सुंदर चहा आहे, अमृततुल्य चहा. आणि आपल्या मुंबई गोवा हायवेवरती सध्या जोरदार वाहतूक आहे बघा. खूप साऱ्या गाड्या, वाहतूक वाढली आहे सध्या. चहा पिण्यासाठी ट्रकवाले थांबते तिथे. आणि आता समोर शेती आणि समोरचं घर बघा, सुंदर बंगला आहे पावसकरांचं ना. तिकडे असतं की मुंबईला असतं? मुंबईला असतात. तर सध्या बंद आहे ते, पण सुंदर घर बांधलं आहे ते. गावाकडे बघा नांगरणी चालू आहे. इकडे नांगरून झाला पहिला. त्यांच्याकडे नक्की ट्राय करा चहा. कधी आलात मुंबई गोवा हायवेने तर गाडी थांबून नक्की ट्राय करा चहा. गाडी ठीक बसत नाही. तर आता आपण पोचलोय रामेश्वर मंदिरला. आहे बघा, हे आहे रामेश्वर मंदिर, सुंदर. आणि मला अशीच मंदिर आवडतात, मस्त
देवराईमध्ये असलेलं कौलारू मंदिर. आणि हे अजूनही जुन्या पद्धतीतच आहे. तर आता आपण रामेश्वराचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया खांबेश्वर मंदिरामध्ये. हे आहे साईस्थेचं रामेश्वर मंदिर. तर आता आपण आलो आहे रामेश्वर मंदिरला. हे बघा एकदम पुरातन मंदिर आहे, कौलारू मंदिर. आणि हे आहेत श्रीदेव रामेश्वर. हे बघा सुंदर अशी भव्य दिव्य अशी पिंडी आहे, पुरातन पिंडी आहे, मस्त. आणि जुन्या पद्धतीचं सगळं म्हणजे कमान, लाकडी कमान इकडे, त्यामुळे मस्त वाटतं लुक. मला स्वतःला अशी मंदिर आवडतात जी जुन्या पद्धतीत आहेत. आणि बघा इथलं नंदी पण बघा, जुनं शिल्प आहे. खरोखर मस्त वाटल्या मंदिरातून, पॉझिटिव्ह एनर्जी आहे फुल. आणि या ठिकाणी मंदिराचं बोर्ड लिहिलं आहे प्रॉपर, श्री रामेश्वर देवालय साळीस्ते. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा झालेला आहे, पण तो 89 साली झाला आहे, 11 नोव्हेंबर 89. मस्त वाटतं मंदिर, एकदम छोटंसं मंदिर आहे आणि जुन्या पद्धतीत आहे, कौलारू मंदिर. आणि आजूबाजूचा परिसर बघा सुंदर. आता रिमझिम पाऊस चालू झाला आहे. आता इथून आपण जाणार आहोत खांबेश्वर मंदिरामध्ये. तोपर्यंत पाऊस जाईल असं वाटतं, बघूया. सध्या रिमझिम पाऊस चालू झाला आहे. आणि इकडे विहीर सुद्धा आहे रामेश्वर मंदिराची. आणि आता आपण मंदिरातून चाललोय विहिरीकडे. हे बघा इकडे विहीर सुद्धा आहे मंदिर परिसरातली. आणि आजूबाजूला देवरा आहे बघा अप्रतिम. इकडे पाऊस झालाय, रिमझिम पाऊस चालू झालाय. ही आहे इथली तळी, विहीर. मस्त मंदिराच्या परिसरात तळी आहे. आणि बाहेरून बघा मंदिर अप्रतिम. कोकणातील जुनं मंदिर बघतोय, कौलारू मंदिर, मस्त. आणि आजूबाजूला सुंदर पाऊस सुद्धा थांबलाय. आणि आपण इथे सुद्धा ड्रोन उडवलाय. म्हणजे सर्व ड्रोन शॉट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एन्जॉय करायला मिळतील. तर आता आपण जाऊया खांबेश्वर मंदिराकडे. हे होतं रामेश्वर मंदिर आणि आता मी चाललोय खांबेश्वर मंदिरकडे. आणि तिकडे गेल्यानंतर तिथे सुद्धा आपण ड्रोन उडवणार आहोत.
साईस्ते, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. अप्रतिम मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूची देवराई सुद्धा अप्रतिम. सर्व जुनी झाड आहेत या ठिकाणी बघा. हे झाड बघा कसलं अप्रतिम आहे. आणि ड्रोनमधून आपण बघणार आहोत हे कसं निसर्ग सौंदर्य आहे. ते सुंदर असा इथला निसर्ग आहे आणि खूप मोठी देवराई तिकडून चालू झाली. ती संपूर्ण देवराई आणि देवराईच्या मधोमध आहे हे खांबेश्वर मंदिर. हे अप्रतिम आणि बाहेरच्या बाजूने अप्रतिम दिसते म्हणजे बघा. सुंदर आणि सुंदर मंदिर परिसर. आणि आत्ता आपण आलोय निसर्गरम्य अशा खांबेश्वर मंदिरामध्ये. आणि बघा इकडे पाऊस पण चालू झाला आहे रिमझिम. सुंदर मंदिर आहे अप्रतिम. तर श्रीदेव खांबेश्वर सुंदर मंदिर आहे. आणि या मंदिराला आजूबाजूला सुंदरशी देवराई सुद्धा आहे. सुंदरसे पक्ष्यांचे आवाज येतात. आणि आता रिमझिम पाऊस चालू झाला इकडे. सुंदर मंदिर परिसर एकदम मस्त सुंदर आहे. आणि आजूबाजूला बघा अप्रतिम निसर्ग सौंदर्य. आणि देवराई खूप मोठी आहे मंदिराची बघा. मोठमोठी झाड आहेत देवराईत. तर आता आपण पाऊस थांबल्यानंतर ड्रोनने सुद्धा आनंद घ्यावा इथल्या निसर्गाचा. हे बघा सुंदर. आणि समोर संपूर्ण देवराईतली जुनी झाड आहेत. बघा हे झाड बघा केवढं मोठं आहे एकदम. निसर्गरम्य कोकण आणि निसर्गरम्य कोकणातील साईस्ते गाव आणि साईस्ते गावातील खांबेश्वर मंदिर मस्त. आणि जीर्णोद्धार केलेलं मंदिर बघतोय आपण, त्यामुळे नवीन मंदिर बघायला मिळते. सुंदर. तर असं सुंदर असं मंदिर आहे. आणि या मंदिराची तुळस म्हणजे तुळशी वृंदावन बघा मस्त लाल चिऱ्यामध्ये, कोकणातल्या लाल चिऱ्यामध्ये बनवलंय. सुंदर बनवलंय. आणि एकंदरीत संपूर्ण मंदिर परिसर आहे ना अप्रतिम आहे बघा. हिरवगार आजूबाजूला वनराईमधलं हे मंदिर आहे. तर आता आपण बाहेरून बघूया आणि व्हिडिओच्या एंडिंगला ड्रोन शॉटसुद्धा एन्जॉय करा. ह्या मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे साईस्ते गाव तुम्हाला ड्रोनमधून दिसेल. हे बघा अप्रतिम अशी देवराई आहे. आणि कोकणातील मंदिरांची वैशिष्ट्य आहे ना की देवराईमध्ये खूप जुनी जुनी झाडं असतात. हे बघा केवढं मोठं झाड आहे. हे वर्षानुवर्ष म्हणजे शेकडो हजारो वर्षापूर्वीची झाडं आहे ती. आणि बघा मंदिर बघा कसलं दिसतं अप्रतिम. हे बघा पाऊस पडलो ना तसे बाहेर पडले. यांच्याकडे आपल्याकडे घोण म्हणतात. घोण ना तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. आमच्या गावाने घोण भरपूर पाय असतात. आणि काय काय लोक गुंजिवली बिंजिवली पण म्हणतात वेगळ्या नावात. घोण 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 आणि घोण ना. हा घोण किंवा घोण. हे बघा मोठी आहे मोठी. घोण 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 किंवा गुंजिवली असं काय काय नाव असते का तुमच्याकडे पण. आता पाऊस येलो ना त्यामुळे चावले सगळं.
आहे.